हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तो किल्ली घेतो आणि म्हणतो, चल मी घेऊन जातो. इतकं बोलून तो पुढे निघून जातो. अन्या रागाने नियतीकडे बघत म्हणते, हे काय केलंस तू? किल्ली का दिलीस त्याला? नियती पटकन उत्तर देते, अगं मी नाही दिली, त्याने माझ्या हातातून खेचून घेतली. आता त्यांना जायचंच नव्हतं तर जाऊ नको देत. अन्या चिडून म्हणते. नीती शांतपणे म्हणते, अच्छा, म्हणजे आता तो घेऊन जाणार असेल तर मी कसली थांबू? इतकं बोलून ती वळते, पण अन्या आणि न्यासा दोघे मिळून तिला पकडतात. नाही, आता तुला पण आमच्यासोबत यावंच लागेल, अन्या ठामपणे म्हणते. त्यावर न्यासा पण म्हणते, आज तुम्ही मला सॅलूनला घेऊनच जाणार, कोणतंही कारण चालणार नाही. दोघे तिला ओढत म्हणतात. नियती त्यांना थांबवत म्हणते, ठीक आहे, पण आधी पर्स तरी आणू दे. दोघी थोड्या शांत होतात आणि ती आत जाते. दरम्यान अन्या आणि न्यासा गाडीच्या जवळ येतात. अन्या रियांशकडे पाहून म्हणते, तुमच्याकडे तर वेळच नव्हता ना, मग आता कसला? रियांश हसत म्हणतो, वेळ होता, पण तुला थोडं त्रास द्यायचा होता, नाही तर काही गोष्टी समजल्या नसत्या. उदाहरणार्थ, नियतीला सॅलूनला जायचं फारसं आवडत नाही. अन्या त्याचा चिडवत म्हणते. खरंच? रियांश न्यासाकडे पाहतो, जिला हे ऐकून आश्चर्य वाटतं. तो म्हणतो, तुमची बुद्धी कुठे फिरायला गेली काय? इतकं बोलून तो जाऊन पुढे बसतो. अन्या आणि न्यासा मागच्या सीटवर जाऊन बसतात. थोड्याच वेळात नियती येते. ती दोघींना मागे बसलेलं पाहते आणि रागाने त्यांच्याकडे बघते. ती पुढे बसते. रियांश लगेच तिची सीट बेल्ट बांधायला जातो. तो थोडा तिच्या जवळ येतो आणि तिच्या परफ्यूमचा सुगंध त्याच्या नाकात येतो. नियती थोडी अस्वस्थ होते आणि त्याच्या हातातून बेल्ट घेत स्वतःच बांधते. जणू त्याला स्वतःपासून दूर ठेवण्यासाठीच. अन्या हे सगळं बघून हळूच हसते. तिला माहीत असतं की रियांश नियतीकडे आकर्षित आहे, पण न्यासाला अजिबात कल्पना नसते. रियांश गाडी सुरू करतो. गाडीत अन्या आणि न्यासा दोघे विविध गोष्टी बोलत राहतात, तर रियांश आणि नियती शांत बसलेले असतात. त्या दोघींच्या सततच्या गप्पांमुळे दोघं कंटाळतात. थोड्याच वेळात ते सॅलूनजवळ पोहोचतात. अन्या आणि न्यासा उतरतात. नियती त्यांना थांबवत म्हणते, न्यासा थांब जरा. न्यासा वळून पाहते. नियती तिला आपलं कार्ड देत म्हणते, हे घे माझं कार्ड, वापर. न्यासा ते घ्यायला हात पुढे करते, पण रियांश नियतीचा हात पकडतो आणि कार्ड स्वतः घेत म्हणतो, याची गरज नाही, अन्या सोबत आहेच ना. तो अन्याला हाक मारतो आणि अन्या हा म्हणते. नियतीला हे अजिबात आवडत नाही. ती रागाने हात पुढे करून म्हणते, नाही, ती माझं कार्ड वापरेल. रियांश त्यांच्याकडे पाहत म्हणतो, तुम्ही दोघी जा. अन्या न्यासाचा हात धरून पुढे निघते. नियतीला आता प्रचंड राग येतो. ती म्हणते, हे काय केलंस? माझ्या गोष्टीत का पडतोयस तू? रियांश शांत पण थोड्या गर्वाने म्हणतो, कोणता शॉक नाही मला, पण ती माझ्यासोबत आली होती, रियांश ठाकूर सोबत, मग तिचा खर्चही माझाच. नियती प्रत्युत्तर देते, तिला तुझ्यासोबत यायला मी सांगितलं होतं, तू नाही. रियांश हसत म्हणतो, पण आली तर माझ्यासोबतच ना. नियती आता शांत राहते. तिला वाद वाढवायचा नसतो. थोड्या वेळाने तो पुन्हा बोलतो, मला ओळखतेस ना, मी रियांश ठाकूर. माझ्यासमोर मोठमोठे लोक पण गप्प बसतात. तो मुद्दाम तिला चिडवण्यासाठी म्हणत असतो. नियती अखेर चिडून म्हणते, सतत ते मी ठाकूर म्हणणं थांबव. ठाकूर असल्याचा एवढा गर्व आहे तुला? रियांश हसत म्हणतो की हो आहे. आणि तुला त्याचा हेवा वाटतो का? नियती लगेच प्रत्युत्तर देते, हेवा नाही, कारण मी सुद्धा ठाकूर आहे, पण मी कधी घमंड नाही केला. रियांश तिच्याकडे संशयाने पाहतो आणि म्हणतो, थांब, काय म्हणालीस तू? तू तर झा आहेस ना, मग ठाकूर? नियतीला आपली चूक लक्षात येते. ती मनात विचार करते, हे मी काय बोलले? काय उत्तर द्यावं काही सुचत नाही. शेवटी ती म्हणते, माझा अर्थ होता की प्रत्येकजण ठाकूर असतो, म्हणजे धाडसी. जात कोणतीही असो,
सगळेच धैर्यवान असतात. रियांश हसतो आणि म्हणतो, असं आहे का? मी तर काहीतरी वेगळंच समजलो. नियती विचारते, काय समजलास? तो उत्तर देतो, काही नाही. रियांश म्हणतो, मला ऑफिसमध्ये फक्त 5 मिनिटाचं काम आहे, तिथूनच घरी जाऊ. नियती म्हणते की नाही, आधी मला सोड आणि मग जा. तो म्हणतो, अगं फक्त 5 मिनिटाचंच काम आहे आणि तिथून मलाही घरी जायचं आहे. आणि त्यानंतर चल, आज माझं ऑफिस बघून घे. नियती काहीच बोलत नाही. थोड्या वेळाने ते ऑफिसमध्ये पोहोचतात. गेटवर पोहोचताच ते आपोआप उघडतं आणि गाडी थांबते आणि 2 बॉडीगार्ड लगेच दार उघडायला येतात. रियांश त्यांना थांबवतो आणि स्वतः उतरतो. नियती मात्र गाडीतच बसलेली असते. रियांश तिच्याकडे येऊन दार उघडतो आणि विचारतो, उतरत का नाहीस? ती म्हणते, तू जा, मी इथेच थांबते. पण तो तिचं ऐकत नाही आणि तिचा हात धरतो. नियतीला राग येतो, पण आजूबाजूला लोक असल्यामुळे ती काही बोलत नाही. रियांश तिचा हात धरून आत घेऊन जातो. नियती हात सोडवायचा प्रयत्न करत असते, पण त्याचा काही उपयोग होत नाही. रियांशला पाहून सगळे लोक नम्रतेने अभिवादन करतात. नियती हे सगळं बघते. त्याचा मान, आदर, प्रतिष्ठा. तिला आठवतं की पहिल्या भेटीत तिने त्याच्याशी किती उद्धटपणे वागली होती. त्याच्यावर चिखल उडवला होता आणि कायम चुकीचं बोलली होती. आता मात्र ती सगळं वेगळ्या नजरेने बघत होती. रियांश आपला लॅपटॉप उघडून काही काम करू लागतो आणि त्यानंतर नियती त्याच्याकडे शांतपणे पाहत राहते. तो स्क्रीनकडे बघत असतो आणि त्यानंतर पण ती त्याच्याकडे. थोड्या वेळाने तिचं लक्ष एका फाईलकडे जातं. त्यावर यती असं काहीसं लिहिलेलं असतं आणि त्यानंतर तिला उरलेला शब्द दिसत नाही. कुतूहलाने ती फाईल उचलते. तेवढ्यात रियांशचा आवाज येतो, सुनो. ती वळून पाहते. तो तिच्याकडे चालत येत असतो. फाईल अजून तिच्या हातातच असते. रियांश तिच्या हातातून ती फाईल घेतो. ती आपल्या ड्रॉवरमध्ये ठेवतो आणि विचारतो, कोणाच्या परवानगीने ती फाईल उचललीस? आणि त्यानंतर नियतीकडे काही उत्तर नसतं. ती फक्त त्याच्याकडे बघत राहते. नियती विचारते, तुम्हाला काय फरक पडतो? आणि त्यानंतर रियांश हलकं हसतो आणि म्हणतो, चल, मीच तुला घेऊन जातो. इतकं बोलून तो पुढे निघून जातो. दोघं गाडीमध्ये बसतात आणि थोड्याच वेळात घरी पोहोचतात. नियती निघायला लागते. तेवढ्यात रियांश तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, नियती थांब. नियती थांबते आणि त्याच्या बोलण्याची वाट पाहते. रियांशला तिच्याशी काही विचारायचं असतं. ती नेमकं काय लपवत आहे, पण शब्द त्याच्या ओठांवर येत नाहीत. तो मनात विचार करतो, ती मला काही सांगेल का? नाही. का सांगेल मला काही? शेवटी तो काही न विचारता फक्त एवढंच म्हणतो, काही नाही. इतकं बोलून तो आत जातो. नियती त्याच्या या वागण्याने गोंधळते, पण काहीच न बोलता तीही आत येते. संध्याकाळ होत आली होती. अन्या आणि न्यासा पण घरी आले होते. नियती आणि न्यासा दोघी गार्डनमध्ये बसल्या होत्या. न्यासा तिला विचारते, तुमच्या दोघांमध्ये काहीतरी आहे ना? पण नियती तिच्या अशा फालतू प्रश्नांकडे दुर्लक्ष करते आणि म्हणते, मी अन्याला घेऊन येते, मग बोलूया, असं सांगून ती तिथून निघते. न्यासाच्या सततच्या बोलण्याने ती कंटाळलेली असते. ती निघायला लागते. इतक्यात ठाकूर हाऊसमध्ये 2 गाड्या येऊन थांबतात. गार्ड गाड्यांचे दरवाजे उघडतात आणि एक सुसज्ज लेडी बाहेर येते. ते दृश्य पाहून नियती जागीच थांबते. त्या स्त्रीला पाहताच तिच्या पायाखालची जमीन सरकते. ती आत जाण्याचा प्रयत्न करते, पण तिचे पाय पुढे पडत नाहीत. ती लेडी सुमारे 43 वर्षाची, ग्रे रंगाची सिल्क साडी घातलेली, केस सरळ केलेले आणि डोळ्यांवर चष्मा असलेली अत्यंत सुंदर आणि सन्माननीय दिसत होती. तिचं खूप स्मार्ट आणि श्रीमंतीचं प्रतीक होतं. नियतीच्या डोळ्यात धक्का, गोंधळ आणि अविश्वास स्पष्ट दिसत होता. तिच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला. ती इथे कशी आली?
ही इथेच कशी असू शकते? तेवढ्यात बाहेर येणारा रियांश त्या लेडीला पाहतो आणि तत्काळ तिच्या पायाला हात लावून म्हणतो, अरे आराधना आंटी, तुम्ही इथे? मला तर वाटलं नव्हतं की तुम्ही याल. आराधना हसत म्हणते, बेटा सगळं छान चाललंय. कुणा दुसऱ्याचं लग्न असतं तर कदाचित आली नसते, पण तुझी आहे म्हणून यावंच लागलं. तू माझा फेवरेट आहेस ना? रियांश असतो. तेवढ्या त्याची नजर थोडं दूर उभी असलेल्या नियतीवर जातं. तिच्या चेहऱ्यावर काहीतरी विचित्र भाव दिसत होते. तो मनात विचार करतो, हिला काय झाले? तो आराधनाला म्हणतो, आंटी, मॉम आणि सगळे आत आहेत, चला. आराधना स्मित करून मान हलवते आणि आत जाते. रियांश आता नियतीजवळ येतो, जी अजूनही आराधनाकडेच पाहत असते. ती नकळताच विचारते, ती कोण होती? रियांश उत्तर देतो, आराधना ठाकूर, माझ्या आईची बेस्ट फ्रेंड. नियती मात्र विचारातच गुंग होती. रियांश पुढे म्हणतो, तुला माहीत आहे का, त्या खूप स्ट्रॉंग वुमन आहेत. त्यांना बिझनेस वुमन ऑफ द इयरचा अवॉर्डही मिळाला आहे. खूप पॉवरफुल लेडी आहेत त्या. हे ऐकून नियती त्याच्याकडे पाहते. रियांश विचारतो की काय झालं, सगळं ठीक आहे ना? नियती फक्त हलकंच म्हणते, हां. तेवढ्यात रियांशचा मोबाईल वाजतो. कॉल राघवचा होता. तो कॉल उचलतो. हो बोल, राघव म्हणतो. सर, काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे म्हणून कॉल केला. रियांश म्हणतो, बोल, मी ऐकतोय. तो नियतीच्या अगदी जवळ उभा असतो आणि तिला पाहत असतो, जी अजूनही गहन विचारात हरवलेली असते. राघव पुढे सांगतो, सर, मिस नियतीबद्दल माहिती मिळाली आहे. रियांश लगेच म्हणतो, काय? सांग पटकन. राघव म्हणतो की हो सर, तिच्या आईचा पत्ता मिळाला आहे आणि त्या म्हणजे तुमच्या मॉमच्या बेस्ट फ्रेंड आराधना ठाकूर. रियांश स्तब्ध होतो. काय? तो आश्चर्याने नियतीकडे पाहतो. तीही आता त्याच्याकडे पाहत असते. तो राघवला म्हणतो, ठीक आहे, सगळी कामं तू सांभाळ. मला आशा आहे की काही प्रॉब्लेम येणार नाही. तो कॉल कट करतो आणि विचारात पडतो. म्हणजे हेच कारण आहे तिच्या बेचैनीचं. ती आराधना आंटीची मुलगी आहे, पण त्यांनी तर सगळ्यांना सांगितलं होतं की त्यांची मुलगी बालपणी अपघातात मरण पावली. मग त्यांनी असा खोटा दावा का केला असेल? काय कारण असेल की जगासमोर स्वतःच्या मुलीला मृत ठरवावं लागलं? आणि नियतीला हे सगळं माहीत आहे का? बहुतेक माहिती असावं, म्हणूनच ती एवढी अस्वस्थ दिसते. पण ती भेटायला इच्छुक नाही असं का वाटतंय? तेवढ्यात नियतीचा आवाज त्याच्या कानात येतो. काय झालं? सगळं ठीक आहे ना? ठीक आहे ना तू? तुझ्या ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम झाला आहे का? हो, थोडासा झाला आहे, पण राघव सगळं हाताळून घेईल. पण तू इथे का उभी आहेस? आत गेली नाही अजून? तो तिची मनस्थिती ओळखण्याचा प्रयत्न करत विचारतो. ती हलकं हसून म्हणते की नाही, अजून मन नाही झालं आत जाण्याचं. थोडा वेळ इथेच थांबावं असं वाटतंय म्हणून. असं कर, इथे उभी राहू नकोस. चल, मी तुला आराधना ठाकूर यांच्याशी भेटवून देतो. तुला त्यांच्याशी नक्कीच भेटायला हवं. ट्रस्ट मी, तुला छान वाटेल. असं म्हणत रियांश तिच्या मनगटाला धरून पुढे चालू लागतो. तेव्हा नियती रागाने म्हणते, रियांश, नाही, मला त्यांना भेटायचं नाही. माझा हात सोड. तिच्या नकारानंतरही तो हात सोडत नाही, म्हणून ती 2 सेकंदात जोराने हात झटकून घेते आणि त्याच्याकडे कठोर नजरेने पाहत बोट दाखवत म्हणते, आपल्या हद्दीत राहा, समजलं का? माझ्याशी जास्त फ्रेंडली होण्याची गरज नाही. रियांश मात्र तिच्या अशा वागण्याने आश्चर्यचकित झाला नाही. त्याला आधीपासूनच ठाऊक होतं ती असंच रिॲक्ट करेल. तो शांतपणे म्हणतो, एवढं का रागवतेस? मी तर फक्त तुला भेटवायचं म्हटलं. तुझा हात धरला म्हणून एवढा राग? तू जसं रिॲक्ट करते आहेस तसं वाटतंय की जणू तुझा भूतकाळ समोर उभा आहे आणि तू त्याला सामोरं जायला तयार नाहीस. काहीतरी तर आहेच. रियांश मुद्दाम तसं बोलतो आणि तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहतो. नियतीच्या जिभेवर शब्द अडकतात. मनात ती स्वतःशी म्हणते, नाही नियती, तू जर असं दाखवलंस की तू त्यांना ओळखतेस तर रियांशचा संशय खात्रीत बदलेल. नाही, असं काही दाखवायचं नाही.
रियांशच्या मनात मात्र विचार चाललेला असतो, आता तर तू नक्की माझ्याबरोबर येशील, फक्त मला चुकीचं ठरवण्यासाठी सुद्धा आय एम 200% शुअर. नियती मग म्हणते की नाही, तसं काही नाही, मी फक्त त्यांना ओळखत नाही म्हणून थोडं विचित्र वाटत होतं, म्हणून नको म्हटलं. आणि तू जे म्हणालास तसं अजिबात काही नाही. ती नजर चुकवत बोलते. रियांश म्हणतो, असं आहे तर मग चल, जर काही नाही तर भेटण्यात काय अडचण, आणि ओळख करून देणं मी सांभाळतो. नियती त्याच्याकडे बघत मनात म्हणते, देवा, एवढ्या समस्या कमी होत्या का, की अजून नवीन त्रास पाठवला आहेस. चला, ती अनिच्छेने म्हणते. रियांश तिचं ते उत्तर ऐकून स्मित करतो आणि दोघे आत जातात. आता आराधना कुटुंबासह बसलेल्या असतात, सर्वांशी गप्पा मारत. आराधनाच्या चेहऱ्यावरचा हास्य पाहून नियती थोडी हादरते. त्या स्मितामागे तिला काहीतरी वेदना जाणवतात. ती थांबते, जणू तिची पावलं पुढे जाऊच इच्छित नाहीत. काय झालं, थांबलीस का, रियांश विचारतो. ती आता अगदी त्याच्याजवळ आलेली असते. सर्वजण त्यांच्याकडे बघतात. आराधनाही नजरेत येते आणि जणू काही क्षणभर वेळ थांबते. आराधना नियतीकडे पाहते आणि काही काळ तिच्याच चेहऱ्याकडे पाहत राहते. तिला असं वाटतं जणू तिच्यासमोर तिचाच तरुणपण उभा आहे. रियांश म्हणतो, आंटी, या नियतीशी भेटा, आमच्या घरी राहणारी नवीन सदस्य, म्हणजेच अन्याची बेस्ट फ्रेंड नियती. नियतीला काय बोलावं तेच कळत नाही. ती हळू आवाजात म्हणते, नमस्ते. आराधना तिच्याकडे पाहत म्हणते, खुश राहा बाळा. अरे, गळा भेट घे ना, अन्याची इतकी खास मैत्रीण आहेस. हो आंटी, नियती माझी चाइल्डहुड फ्रेंड आहे. अन्या हसून म्हणते, अरे वा, मग तर हे बनतंच. आराधना हसून उभी राहते आणि नियतीला मिठी मारते. नियती अनेक वर्षानंतर आपल्या आईच्या मिठीत शिरते. डोळ्यात अश्रू दाटून येतात. ती स्वतःला आवरू शकत नाही आणि घट्ट मिठी मारते. आराधनालाही कळत नाही, पण तिला असं वाटतं जणू ती खऱ्या अर्थाने आपल्या हरवलेल्या मुलीला भेटते आहे. दोघी वेगळ्या झाल्यावर आराधना तिचा हात धरते आणि म्हणते, तू किती सुंदर आहेस आणि तुझं नावही खूप छान आहे. खरं सांगू, तुला बघून माझ्या तरुणपणाच्या आठवणी जाग्या झाल्या. मी पण अगदी तुझ्यासारखी दिसायची. नियती फक्त स्मित करते. काय शिकतेस तू, आराधना विचारते. MBBSची तयारी करते आंटी, ती सांगते. वा बाळा, फार छान. असंच तुझ्या आईवडिलांचं नाव उज्ज्वल कर. तुझ्या कुटुंबात कोण कोण आहे, ती विचारते. मम्मी, पप्पा आणि एक लहान बहीण, नियती सांगते. आराधना हलकेच हसते. तेवढ्यात इशिता म्हणते, अगं आराधना, आम्ही सगळे इथे बसलो आहोत, हे विसरलीस की काय. आराधना हसत म्हणते, अगं नाही, तुम्हाला कसं विसरेन, आणि तुला तर अजिबात नाही. यू आर माय बेस्ट फ्रेंड. काही वेळाने नियती म्हणते, मी थोड्या वेळात येते, आणि ती आपल्या खोलीत निघून जाते. काही वेळानंतर आराधना उठते आणि निघायची तयारी करते. आज बरेच कामं पेंडिंग आहेत, म्हणून आता ते पूर्ण करायचे आहेत. थोडा वेळ मिळाला म्हणून इथे आले. रियांशच्या लग्नाला येणारच म्हटलं होतं ना, म्हणून आले, ती हसत म्हणते आणि निरोप घेते. रियांश पुढे येऊन म्हणतो, आंटी, ती तुम्हाला बाहेरपर्यंत सोडते. दोघे बाहेर चालत जातात. रियांश म्हणतो, वैसे आंटी, तुमचं काम खूप असतं दिसतंय. मी एक सल्ला देऊ का. होऊ दे ना. दिल्लीचा नंबर 1 बिझनेसमन सल्ला देतोय, म्हणजे नशिबाच चांगलं योग आहे माझं, आराधना हसत म्हणते. रियांश हसून म्हणतो, अहो आंटी, जगासाठी मी बिझनेसमॅन असेन, पण माझ्यासाठी तुम्ही खूप ग्रेट वुमन आहात. आता सल्ल्याकडे येतो. तुम्ही एक चांगला असिस्टंट ठेवा, जो फक्त तुमचं काम पाहील. मी सुद्धा असंच केले. माझ्या 5 असिस्टंट आहेत, प्रत्येक वेगळं काम हाताळतो. त्यामुळे मला फक्त महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष द्यावं लागतं. समजतंय ना. आराधना हसून म्हणते, अरे, एवढं छान समजावून सांगशील तर मला ना समजेल असं कसं होईल. कल्पना मस्त आहे.
असं नाही की तू तसाच यशस्वी व्यावसायिक बनलास. तुझ्या आयडिया नेहमी सुपर डुपर हिट ठरतात, आराधना म्हणतात. तेवढ्यात ती तिच्या कारजवळ पोहोचली. रियांश म्हणाला, आंटी, तुम्हाला एक प्रश्न विचारू का? हो, विचार ना, आराधना हसून म्हणाली. तुम्हालाही कधी एकटं वाटते का? तुमच्या नवऱ्याची आणि मुलीची आठवण येते का? आराधनाच्या चेहऱ्यावर एक फिकी हसू उमटतं. ती शांतपणे म्हणाली, हो, खूप वेळ आठवण येते, पण आपल्या हातात काही नसतं. नशिबात जे लिहिलं असतं तेच आपल्याला मिळतं. आंटी, तुमच्या मुलीचं नाव काय होतं? रियांशने पुन्हा विचारलं. ती हळू आवाजात म्हणाली, मीच तिचं नाव ठेवलं होतं अमृता. आम्ही तिला प्रेमाने अमू म्हणायचो. इतकं म्हणताच ती आठवणींमध्ये हरवली, पण लगेच स्वतःला सावरत म्हणाली, बरं, आता मी निघते. वेळ मिळाला तर नक्की तुमच्या नवरीला भेटायला येईन. रियांशने तिला बाय करून म्हटलं आणि आत गेला. तो मनोमन विचार करत होता, अमृता म्हणजेच आता ती या जगात नाही. असं काय झालं असेल की तिने स्वतःचं नावही बदललं? हे समजून घ्यायलाच हवं. त्याने लगेच इंटेलिजन्स ऑफिसमध्ये फोन लावला. 2 रिंगनंतर कॉल उचलला गेला. हो मिस्टर ठाकूर, आज आमच्याकडे फोन कसा? त्या ऑफिसचा हेड, अंदाजे 35 वर्षांचा माणूस म्हणाला. रियांश ठाम आवाजात म्हणाला, आराधना ठाकूरबद्दल माहिती हवी आहे आणि विशेषतः तिच्या मुलीबद्दल. हेड म्हणाला, साधारणपणे आम्ही अशी माहिती देत नाही, पण तू आमच्या बॉसच्या मुलाचा जवळपास मित्रच आहेस म्हणून देतो. जे काही कळेल ते मी तुला कळवतो. थँक्यू, असं म्हणत रियांशने कॉल कट केला. तो मागे वळला तर इशिता त्याच्यासमोर उभी होती. क्षणभर तो थबकला आणि मनात विचार केला, काय हिने आपली सगळी चर्चा ऐकली का? तिच्या चेहऱ्यावरील भाव तसेच दिसत आहेत. रियांश म्हणाला, मॉम, मी तुम्हाला समजावतो. इशिता थोड्या रागाने म्हणाली, काय समजावणार तू? आज तुझं लग्न आहे आणि अजून तू तयारही नाहीस. आम्ही उशीर करत आहोत. अजून कितीतरी रीती परंपरा बाकी आहेत आणि तू अजूनही मोबाईलमध्ये व्यस्त आहेस. तर हद्दच झाली, रियांश मनात म्हणाला. याचा अर्थ मॉमने काही ऐकलं नाही. त्याने सुटकेचा श्वास घेतला आणि म्हणाला, आपण काळजी करू नका, मी लगेच तयार होतो. तो निघून गेला आणि इशिता स्वतःच्या तयारीत गुंतली. 2 तासांनी सगळे हॉटेलकडे रवाना झाले. रियांशची कार आधीच निघाली होती. त्याच्यासोबत इशिता, मीरा आणि आजी होत्या. दुसऱ्या कारमध्ये अन्या, न्यासा, शनया आणि प्रिया होत्या. प्रिया पुढच्या सीटवर बसली होती. नियती बाहेर आली तेव्हा सगळे निघून गेले होते. चल, मी घेऊन जातो तुला, अवधानजी म्हणाले. हो अंकल, पण तुम्ही स्वतः ड्राईव्ह करणार आहात का? नियतीने विचारलं. हो, लवकर बस, उशीर होतोय. दोघेही कारमध्ये बसले आणि गाडी निघाली. नियतीचं मन मात्र अजूनही भारलेलं होतं. आईला पहिल्यापासून ती गप्पच होती. अवधानजींनी विचारलं, काय ग, एवढी शांत का? पुन्हा रियांशसोबत काही भांडण झालं का? नियती पटकन म्हणाली, अरे नाही अंकल, असं काही नाही. मग काय एवढं चिंतेत आहेस? त्यांनी गाडी चालवता चालवता विचारलं. ती हलकं हसत म्हणाली, फॅमिलीपासून खूप दिवस लांब आहे ना, त्यामुळं थोडं मिस करत होते. अरे, आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासाठी. काही प्रॉब्लेम असेल तर नक्की सांग. अजिबात संकोच करू नकोस, अवधानजी म्हणाले. थँक्यू अंकल, तुम्ही सगळे मला खूप प्रेम करता. खरंच खूप आभारी आहे तुमची, नियतीने स्मित करत म्हटलं. तिला अवधानजींशी बोलायला नेहमीच आवडायचं. अगदी तिच्या वडिलांशी जशी बोलायची तसंच. दोघेही वाटेत बोलत राहिले आणि त्या गप्पांमुळे नियतीला आराधनाची आठवणही राहिली नाही. थोड्याच वेळात ते हॉटेलमध्ये पोहोचले. हॉटेलचं सजावट पाहून नियती थक्क झाली. बाहेर येऊन ते आत जायला निघाले. त्यांच्या स्वागतासाठी फुलांची वर्षाव होत होती. सगळं काही अगदी परिपूर्ण होतं. रियांश आणि त्यांचं कुटुंबही पोहोचलं होतं. दोन्ही बाजूला पारंपरिक वेशात उभ्या असलेल्या मुली फुलं उधळून पाहुण्यांचं स्वागत करत होत्या.
निया आणि तिचे आईवडील त्यांचं स्वागत करून आत गेले. आकाशात रंगीबेरंगी फटाके फुटले आणि त्यांच्या नजरा अफलातून दिसत होत्या. निया तयारी करत होती. तिने अतिशय सुंदर असा लाल रंगाचा लेहंगा घातला होता. चालताना तिच्या हातातील चुड्या खणखणत होत्या. बाहेरून येणाऱ्या गाजावाजा ऐकून ती स्वतःशीच म्हणाली, म्हणजे आता बारात आली आहे. मला जे करायचं आहे ते लवकर करायला हवं, कारण माझ्याकडे आता वेळ नाही. असं बोलत ती फोन काढून कोणाला तरी कॉल करणार तेव्हाच ठकठक दारावर ठकठक झाली. ती दाराकडे पाहते आणि तिच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसू लागतो. ती आवाजाकडे दुर्लक्ष करते आणि फोनमध्ये नंबर शोधू लागते, पण दारावर पुन्हा टकटक होतेच. ती न दार उघडता विचारते, कोण आहे? बाहेरून आईचा आवाज आला. मी आहे. निया तरीही दार उघडत नाही. उलट ती म्हणते, मी सध्या एक महत्त्वाची गोष्ट बोलते आहे, नंतर या. असं बोलून ती कॉल लावते, पण फोन बिझी दाखवतो. ते पाहून तिचा राग आणखी वाढतो. तेवढ्यात पुन्हा दारावर ठकठक होते. यावेळी ती चिडून दार उघडते. समोर तिची आई उभी असते. निया रागाने म्हणते, मी आत्ताच सांगितलं ना की मला बोलायचं नाही. एकदा सांगितलं की समजत नाही का तुम्हाला? आईही त्याच सुरात म्हणते, मलाही तुझ्याशी बोलायचं फारसं नाहीये. हे घे, इशिताने दिले, लग्नाआधी घाल. ती एक धागा तिच्या हातात देते. इतकं सांगून आई तिथून निघून जाते. निया तिच्याकडे बघत रागाने म्हणते, यू रोड साईड वुमन. असं म्हणत ती दार जोरात बंद करते. हातातला धागा जमिनीवर फेकते आणि ओरडते, मला हा धागा घालायचाच नाही. तेवढ्यात फोन वाजतो. तोच नंबर होता ज्याला ती कॉल करत होती. ती लगेच फोन उचलते आणि त्यानंतर दुसरीकडे रियांश लग्नाच्या विधींमध्ये गुंतलेला होता. पंडितजी काहीतरी सांगत होते. शेजारी शनया, न्यासा, अनाया आणि लहान प्रिया नाचत होत्या. दादीने त्यांना नाचताना पाहून आनंदाने पैसे फेकले आणि ते ढोलवाल्यांना दिले. नियती त्यांच्याकडे पाहून हसत होती. ती नाचत नव्हती, पण तिचं हसणं पाहून थोड्या अंतरावर उभा असलेला रियांश तिच्याकडेच एकटक बघू लागतो. तेव्हाच पंडितजी त्याला आवाज देतात आणि त्याचं लक्ष तुटतं. मीरा, जी जवळच उभी असते, त्याच्या नजरेचा पाठलाग करत नियतीकडे पाहते आणि विचारात पडते. देवर्जींच्या नजरेत आता काय होतं? ते नियतीकडे असं का बघत होते? त्यांच्या मनात तिच्यासाठी काही भावना आहेत का? विधी संपल्यावर यांश सुंदर आलिशान स्टेजवर जाऊन सोफ्यावर बसतो. समोर मोठा हॉल असतो जिथे सगळे बसलेले असतात. मीडियाला बोलावलेलं नसतं. लग्नानंतर सगळं सार्वजनिकपणे जाहीर करायचं ठरलेलं असतं. पंडितजी सांगतात की वरमाला समारंभाची वेळ झाली आहे. त्यामुळे इशिता मीराला म्हणते, जा नियाला घेऊन ये. मीरा वर जायला लागते, पण तेव्हाच मागून आवाज येतो, भाभी. ती थांबते. नियती तिच्याकडे हसत येते आणि म्हणते, आणि त्यानंतर भाभी, तुम्हाला हरकत नसेल तर मी तुमच्यासोबत येऊ का? नियती विचारते. मीरा हसत म्हणते, ही सुद्धा काही विचारायची गोष्ट आहे का? मला तर तुझी साथ नेहमीच आवडते. नियती हसत म्हणते आणि त्यानंतर, भाभी, तुम्हाला कल्पनाही नाही की तुम्ही किती चांगले आहात. तुम्ही सगळ्यांची काळजी घेता, मग तो आपला असो वा परका. मीरा थोड्या भावुक स्वरात म्हणते, तू आज ही गोष्ट बोललीस ना, त्याने मला कोणाची आठवण करून दिलीस? कोणाची? नियती विचारते. माझ्या नवऱ्याची. मीरा हळू आवाजात म्हणते, चल, नाहीतर मॉम ओरडतील. नियाला खाली आणायचं आहे. नियतीला अजून बरेच प्रश्न पडतात, पण ती आता शांत राहते. दोघी वरच्या मजल्यावर जातात. नियाच्या दाराजवळ पोहोचतात. तेव्हाच मीराचा फोन वाजतो. ती बघते कॉल महत्त्वाचा असतो. ती नियतीकडे पाहून म्हणते, तू थांब, मी बोलून येते. नियती मान हलवते आणि मीरा शांत जागी जाऊन बोलायला लागते. 10 मिनिटांनी मीरा परत येते तर नियती अजून तिथेच उभी असते. ती विचारते, अरे नियती, अजून इथेच आहेस? नियती उत्तर देते, भाभी, मी दार ठोठावलं
पण आतून काहीच आवाज नाही. आणि त्यानंतर काय? मीरा आश्चर्याने म्हणते आणि दाराकडे जाते. ती ठोठावते, पण काही प्रतिसाद येत नाही. मग ती हाक मारते, निया, निया. थोड्या वेळाने दार उघडतं. मीरा विचारते, दार का नाही उघडत होतीस? निया शांतपणे म्हणते, भाभी, मी वॉशरूममध्ये होते, सॉरी, तुम्हाला वाट पाहायला लावलं. हे ऐकून मीरा थोडी रिलॅक्स होते आणि म्हणते, अच्छा, तू वॉशरूममध्ये होतीस? काही हरकत नाही, मीच थोडी घाबरले होते. बरं, तू खूप सुंदर दिसते आहेस. चल, वरमालेची वेळ झाली आहे, आधीच उशीर झालाय. मीरा पुढे निघते. नियती म्हणते, भाभी, तुम्ही चला, मी लगेच येते. मीरा मान डोलावते आणि नियाला घेऊन खाली जाते. निया जेव्हा जिन्याने खाली येते तेव्हा सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे जातं. लाल रंगाचा लेहंगा, हातातल्या जड चुड्या ज्या तिच्या मेहंदीच्या डिझाईनवर अर्ध्या पडल्या होत्या, डोक्यावर सुंदर डिझाईन केलेली ओढणी आणि खांद्यावरून कमरेला पिन केलेला दुपट्टा. ती एकदम लावण्यवती दिसत होती. गळ्यात भारी नेकलेस होता. ती सावधपणे लेहंगा सांभाळत खाली उतरते, स्टेजवर चढू लागते. तेव्हाच शनया म्हणते, भाई, तुम्ही उभे राहणार का, की भाभीला वर चढायला मदतही करणार? असं म्हणत ती रियांशकडे पाहून हसते. ही कथा आता पुढे अत्यंत रोचक वळण घेते. रियांश शनयाकडे पाहत राहतो. त्याला हे सगळं करणं अजिबात आवडत नव्हतं, पण सर्वांच्या आग्रहाखातर तो पुढे जातो आणि आपला हात पुढे करतो. निया देखील आपले हात त्याच्या हातांवर ठेवते आणि वर चढते. ती जशीच वर पोहोचते, रियांश लगेच आपला हात सोडतो. त्यानंतर दोघे एकमेकांना माळा घालतात. आजूबाजूला टाळ्यांचा गजर होतो आणि समोर ठेवलेला बोनफायर पेट घेतो. त्या प्रकाशात एक सुंदर दृश्य तयार होतो आणि सगळे ते आपल्या मोबाईलमध्ये टिपू लागतात. नियती तिथे नव्हती. हे रियांश बराच वेळपासून पाहत होता. काही वेळाने दोघे त्या ठिकाणी ठेवलेल्या सुंदर सोफ्यावर बसतात आणि सर्व लोक त्यांना आशीर्वाद देतात. तेव्हाच रियांश मोबाईल काढतो आणि अन्याला मेसेज टाईप करू लागतो. पण तो काही लिहायच्या आधीच कोणीतरी त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतं. यामुळे तो रागावतो आणि पाहतो तर ती इशिता असते. मॉम, काय करताय तुम्ही? कृपया माझा फोन द्या, मला एक महत्त्वाचं काम आहे, तो अस्वस्थपणे म्हणतो. इशिता उत्तर देते, आजच्या दिवशी काही काम नाही, समजलं ना? आणि ती निघायला लागते. रियांश परत थांबवत म्हणतो, काम नाही करणार, पण फोन तरी द्या. इशिताला त्याची बेचैनी जाणवते. ती विचारते, काय झालं आहे तुला? इतका बेचैन का आहेस? हा सगळा मोबाईलसाठी आहे का? तो काहीही उत्तर देत नाही. शेवटी ती फोन परत देते आणि म्हणते, असं वाटतंय जणू हा फोनच तुझी बायको आहे. असं म्हणून ती खाली बसते आणि मनात विचार करते, आज हा असं का वागतोय? हा मोबाईलसाठी इतका अस्वस्थ आहे का? काहीतरी वेगळं कारण आहे. आता रियांशचा मूड खराब होतो. तो अन्याला मेसेज न पाठवता थेट नियतीला मेसेज करतो, मिस झा, कुठे आहात तुम्ही? दिसत का नाही? पण तो काही क्षण थांबतो आणि विचार करतो, मी तिला मेसेज का करतोय? ती कुठेतरीच असेल. मला काय, हे आमचंच हॉटेल आहे, इथे तिला काही धोका नाही. सिक्युरिटी इतकी जबरदस्त आहे की शत्रू काय, माशीही आत येणार नाही. असं म्हणून तो मेसेज डिलीट करून फोन बाजूला ठेवतो. थोड्या वेळाने नियती खाली येते आणि न्यासाच्या बाजूला उभी राहते. न्यासा म्हणते, दी, तुम्ही कुठे होता? फंक्शन संपत आलं आणि तुम्ही दिसलाच नाहीत. नियती उत्तर देते, वर होते. खूप आवाज होता आणि तुला माहीतच आहे, मला असं सगळं आवडत नाही. होय, ते तर सगळ्यांनाच माहीत आहे, न्यासा म्हणते. तेव्हाच तिचा फोन वाजतो. ती साईडला जाऊन कॉल उचलते. हो चिराग, बोल, काय काम आहे? त्यावर चिराग म्हणतो, नियतीने तुला काही सांगितलं नाही का? इतकी नॉर्मल का वागत आहेस? न्यासा गोंधळून विचारते, काय म्हणायचं आहे तुला? चिराग म्हणतो, चिराग कपूरकडे जास्त वेळ नाही, जा
विचार आणि लवकर बाहेर ये. आणि तो फोन ठेवतो. न्यासा संतापून फोनकडे पाहत म्हणते, अभि, या फोनमध्ये घुसून या चिरागची वाट लावते मी. कमीना चिराग. ती गुस्स्याने पुटपुटते. ती नियतीकडे जायला निघते. तेव्हाच नियती समोर येते. दी, काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? आणि तो कमीना चिराग काय बोलत होता? नियती तिला रागाने पाहते. न्यासा लगेच अपराधी चेहऱ्याने म्हणते, सॉरी दी, चुकून तोंडून निघालं. नियती काही बोलायच्या आधीच न्यासा म्हणते, मला माहिती आहे तो तुमचा बेस्ट फ्रेंड आहे, विसरले नाही. नियती शांतपणे म्हणते, तू विसरतेस म्हणूनच असं बोलतेस. न्यासा थोडी रागाने म्हणते, दी, तुम्ही नेहमी मला आठवण करून देता की तो तुमचा मित्र आहे, पण तुम्ही त्यालाही आठवण करून द्या की मी तुमची बहीण आहे. तो माझ्याशी नीट बोलत नाही म्हणून मीही त्याला काहीतरी उलटसुलट बोलते. नियती आश्चर्याने विचारते, हे कसले शब्द बोलतेस तू? कुठून शिकतेस असं दी? तसं काही नाही. ती पूर्ण बोलायच्या आधीच नियती थांबवते. हे सगळं सोड आणि आधी चिरागसोबत जाऊन माझी औषधं घेऊन ये. खूप दुखते. बोलायची सुद्धा इच्छा नाही आणि तू आणखी बोलायला लावतेस. न्यासा म्हणते, दी, पुन्हा दुखते का? इतके महिने काही त्रास नव्हता ना? आणि औषधं इथे नाहीत. हो, म्हणून तर तुला पाठवत आहे, नियती म्हणते आणि आपल्या गालांवर हात ठेवते. न्यासा बाहेर निघते आणि पार्किंग एरियाकडे जाते. ती चालत असतानाच तिच्या बाजूने एक कार जोरात जाते. ती पटकन मागे सरकते, पण संतुलन बिघडून खाली पडते. ती ओरडते, अरे वेड्या माणसा, हे पार्किंग आहे, हायवे नाही. गाडी हळू चालवता येत नाही का? गाडीतला व्यक्ती तिचं ओरडणं ऐकतो. त्याला आवाज ओळखीचा वाटतो. तो लगेच ब्रेक मारतो आणि गाडी मागे घेतो. न्यासा आता उठलेली असते आणि गाडी मागे येताना पाहून स्वतःशी पुटपुटते, काय या माणसानं माझं ऐकलं का काय? न्यासा ऐकत नाही. चिडून ओरडते, किती आवाजात आणि रुखरुख बोलते. खूपच वृक्ष होते. सुन इसने, ती म्हणते, आणि हो म्हणतेच प्रॉमिस, तुला 11 रुपये का प्रसाद चढवेन. आणि बोट क्रॉस करते. त्या क्षणी त्या समोरील कार अचानक थांबते. कारचं दार पण हळूहळू खाली येतं आणि त्याचा चेहरा दिसतो. न्यासाने जसा चेहरा पाहिला त्याच्या डोळ्यांना आकुंचन आलेलं दिसतं. ती रागून म्हणते, तू? न्यासा ते कार मागे होते आणि पाहते. दर्पण खाली आल्यानंतर कारमध्ये बसलेल्या व्यक्तीला पाहून ती पुन्हा विचारते, तू? समोरील त्या व्यक्तीला देखील तितकंच आश्चर्यचकित रिॲक्शन होतो. तो दरवाजा उघडून बाहेर येतो. चेहऱ्यावर रागाचे भाव असतात, कारण न्यासानं अश्लील शब्दांनी शापटलं होतं. दात घासत तो म्हणतो, माझी अपेक्षा नव्हती की तुला परत भेटेन आणि तुला शिष्टाचार काय आहे ते सांगून काय फायदा. यावेळी तुला काही मर्यादा ओलांडल्या आहेत. तुझ्या पालकांनी तुला मॅनर्स शिकवले नाही का? तो म्हणतो. न्यासा धाडसाने उत्तर देते, ओ, हे सगळं माझ्या पालकांवर वाढवू नकोस. आणि हो, मॅनर शिकवणारा कोण आहे तुला? नाही तर मला नीट माहीत आहे कोणाशी कसं वागायचं. चूक तुझीच होती. आधी तुला बाईक चालवता येत नव्हतं, आता कार चालवता येत नाही. 2दा जखमी झालो म्हणजे काय? कारण तूच होतास. आणि आता तू म्हणतोय की मी तुझी आरती उतारू? त्याचं राग कमी होण्याऐवजी वाढत गेलं. तो बोट दाखवत म्हणतो, लिसन, तुला मर्यादा ओळखायच्या आहेत. असं काही झालं तर मीही बदतमीजी करेन आणि मी विसरेल की तू मुलगी आहेस. न्यासा थोडं तोंड करून म्हणते, काही म्हणायचं आहे का? माझ्या डोक्यात एक म्हण आहे, कुत्र्याची शेपूट कधीच सरळ होत नाही. कितीही प्रयत्न करो तिची ही गोष्ट ऐकून तो रोषाने भरून जातो. तुझी कशी हिंमत झाली मला कुत्रं म्हणायची? दोघांमध्ये बोलण्याचा तीव्र वाद सुरू असतो. मध्येच एका महिला आली आणि तिनेही त्याला काही म्हटलं. न्यासाच्या बोलण्यातून बीच हा शब्द आला की तो ताबडतोब न्यासाचे कॉलर पकडते. तो फार रागात होता. त्या क्षणी चिराग आपल्या कारसह तिथे येतो. तो न्यासाला कुणीतरी एखाद्या मुलाने त्याच्या कॉलरने धरलेलं पाहून स्तब्ध होतो.
त्वरित कारमधून उतरून तो न्यासाला बाजूला घेतो. समोर उभ्या त्या माणसाला पाहताच चिराग ओळखतो आणि म्हणतो, अरे आदर्श, हे काय चाललंय? तुम्ही 2 लोक कोणत्या युद्धाला सामोरे आहात? न्यासा म्हणते, या माणसाने मला बीच म्हणालं. आणि तो पुन्हा कॉलर पकडण्याचा प्रयत्न करते. चिराग तिला पकडतो आणि आदर्शकडे बघून म्हणतो, खरोखरच असा म्हणालास? आदर्श म्हणतो, सच सांगते, या माणसाने मला कुत्रा म्हणाला. त्यावेळी चिरागच्या फोनवर नियतीचा कॉल आला. तो त्वरित न्यासाला ओढत म्हणतो, तिला म्हण, तिला माफ कर. मला आत्ता काही गरजेचं काम आहे, मला निघावं लागेल. इतकं म्हणून चिराग न्यासाला कारमध्ये बसवतो आणि गाडी सुरू करून निघून जातो. आदर्श आपले कपडे व्यवस्थित करून आतल्या दिशेने जातो. आत जाऊन तो रियाजला भेटतो आणि टेबलवर बसतो. त्यावेळी त्याच्या कानात एक गोड आवाज येतो, हॅलो आदर्शजी. आदर्शकडे बघतो, ती नियती आहे. तिच्या चेहऱ्यावर स्मित दिसतं. जे काही क्षणांपूर्वी न्यासामुळे खराब झालं होतं त्याला आता परत येतं. आदर्शही हसून म्हणतो, हॅलो नियतीजी, इथे बसू का? नियती विचारते. आदर्श उभा होतो, तिच्यासाठी खुर्ची खेचतो आणि हाताचा इशारा करून तिला बसायला सांगतो. नियती त्याच्या वागणुकीवर हसते. नियती म्हणते, तुला थोडंसं क्लिष्ट दिसत आहे, काय झालं? आदर्श तिच्या चेहऱ्याकडे पाहून उत्तर देतो, रस्त्यावर एक वेडा भेटला होता, त्यामुळे मूड ऑफ आहे की नाही? मी ठीक आहे. तो खोल श्वास सोडतो आणि नियतीकडे पाहतो. त्यांच्यात गप्पा सुरळीत होतात. नियतीला तो अनोळखी वाटत नाही. त्यांची मैत्री चांगली आहे. त्या दरम्यान स्टेजवर बसलेला रियांश त्यांना लक्षात बिनदिक्कत बघतो. त्याला जलन होत आहे. त्याच्या चेहऱ्यावर थोडासा कस येतो. तो नियतीला आदर्शसोबत हसायला बोलताना पाहून मनात म्हणतो, तिला फक्त माझ्याशीच त्रास आहे. माझ्याशी बोलायला पैसा लागतो असं वाटतंय. जणू मी तिचा पार करणार दुश्मन आहे. सर्वांना फ्रेंड बनवणार. नाही चालणार, पण मला का? हे असंच करते. मुली मला आवडतात ग. तो थोडा थांबतो आणि म्हणतो, चला हे सोडा. चिराग न्यासाला विचारतो, हे सगळं काय होतं? तुझं का भांडण झालं? त्याला तू गाली का दिलीस? तो सुरूच केस करू शकतो. तो मोठा प्रभावशाली व्यवसायी आहे. न्यासा हसू आ म्हणून म्हणते, तर काय करायचं? तो व्यवसायी असेल तरी काय होतं? ती चिडून म्हणते. चिराग म्हणतो, पण तूने त्याला गाली दिलीत? तो तुला कोर्टात घेऊन देखील जाऊ शकतो. ड्राईव्ह करताना तो पुढे म्हणतो, खरं सांगायचं तर जर एखादी मुलगी मला असं म्हटली असती, ती आत्तापर्यंत परलोकात गेली असती. न्यासा त्या म्हणीवर आश्चर्याने त्याच्याकडे बघते. मनात विचार करते, कसा माणूस आहे हा? आणि म्हणते, गाली दिल्यामुळे तो मला केस करणार? आणि तू म्हणतोय त्या मुलीला परमेश्वराकडे पाठवशील. वा, सर्व लडके सारखेच असतात. ओ सॉरी, एकसारख्या. तोच पुन्हा एकदा. प्रत्येक वेळी तोच माझ्या मार्गात येतो. मग तो इंदूरमध्ये असो वा आज दिल्लीमध्ये. ती रागाने तावातावाने म्हणाली, इतका राग का करतेस रे? बापरे, शांत हो थोडी. तो तिला समजावत म्हणाला, बरं आता सगळी गोष्ट नीट सांग. तो गाडी चालवत म्हणाला. न्यासा त्याला सगळं सांगते. तिचं बोलणं ऐकून तो म्हणतो, मला तर वाटलं साधाच वाद झाला असेल, पण इथे तर मोठंच भांडण झाले. नियतीला सांगितलंस का? हे ऐकून न्यासा चेहरा वाकडा करून म्हणाली, कुठे? नाही सांगितलं. सांगितलं असतं तर दी मला ओरडली असती, म्हणून नाही सांगितलं. चिराग हसत म्हणाला, तसंच बघ, ती तुला सोडणार नाही. इतकं प्रकरण करून बसली आहेस. बरं सांग, औषधं कुठून आणायचं? क्लिनिकमध्ये मिळेल का? न्यासा पटकन म्हणाली, नाही, ते हॉस्पिटलमध्येच मिळेल. काय? अरे नाही यार, क्लिनिकमध्ये मिळेलच ना औषध. पण तिला झाले तरी काय? चिरागने विचारलं. न्यासा म्हणाली, दीच्या गालाच्या हाडात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे सतत वेदना होत असतात. डॉक्टरांनी एक औषध दिलं होतं, तेच ती घेत असे. काही महिन्यांपासून त्रास नव्हता, पण आज पुन्हा वेदना सुरू झाल्यात. ते औषधं क्लिनिकमध्ये नाही मिळणार, हॉस्पिटललाच जावं लागेल. हे बघ, हीच औषधाचं नाव आहे, ती म्हणाली आणि फोनवर दाखवलं. चिराग म्हणाला, न्यासा, औषध मिळेल जवळच्या क्लिनिकमध्ये, आपण तिकडे जाऊ. पण न्यासा हट्टाने म्हणाली, नाही.
चिराग आपल्याला हॉस्पिटलच्या स्टोरेजमधूनच घ्यावं लागेल, इथे मिळणार नाही. अगं, असं कोणतं औषध आहे जे क्लिनिकमध्ये मिळत नाही? मिळेलच की, असं म्हणत त्याने नकाशावर क्लिनिक दाखवलं. ते दोघं जवळच होते. त्याने गाडी थांबवली आणि म्हणाला, चल पाहूया मिळतंय का. आणि त्याचनंतर न्यासा म्हणाली, चिराग वेळ वाया घालवू नकोस, इथे मिळणार नाही. पण तो तिचं ऐकून न घेता पुढे चालू लागला, तर तीही त्याच्या मागे गेली. क्लिनिक बंद होण्याच्या तयारीत होतं. चिरागने न्यासाच्या हातातून तिचा फोन घेतला आणि तिला काहीतरी दाखवलं. ती पाहून नकारार्थी मान हलवते. तो शांतपणे तिला बघतो, पण ती रागाने त्याच्याकडे पाहत असते. चल पटकन, असं म्हणत चिराग गाडीच्या दिशेने निघून जातो. न्यासा थोडा वेळ त्याच्याकडे पाहत राहते आणि मग गाडीत बसते. थोड्या वेळाने ते हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. आत जाऊन औषधाबद्दल विचारतात आणि तिथले लोक होकार देतात. लग्नाचा मुहूर्त सुरू झाला होता. मंडप सुंदरपणे सजवलेला होता. पंडितजी तिथे बसले होते. त्यांनी सांगितलं, वर आणि वधूला बोलवा, मुहूर्त निघून जातोय. आणि त्याचनंतर, हो पंडितजी, लगेच बोलावते, इशिता म्हणाली. ती नियाला आणायला शनया आणि मीराला सांगते आणि स्वतः रियांशला बोलवायला जाते. रियांश तेव्हा नियती आणि आदर्शकडे एकटक पाहत होता. तेवढ्यात त्याच्या कानात आवाज येतो, रियांश चल, मुहूर्त झाला आहे. तो आवाज ऐकून त्याच्या मनात एक विचित्र भावना दाटून येते. आत्ताच ही लग्न सोडून निघून जावं असं वाटत होतं. त्याने हो का म्हटलं होतं. त्याला प्रचंड पश्चाताप होत होता, पण काही करता येत नव्हतं. आईने भावनिक दबाव आणला होता. तिच्या आनंदासाठीच तो लग्न करत होता. इशिता माईक घेते आणि म्हणते, चला आता सगळे मंडपाकडे या. हो, पाहूया आता रियांशची बरबादी, असं म्हणत आदर्श उठतो. हे ऐकून नियती दचकीने विचारते, बरबादी म्हणजे काय? आदर्श हसत म्हणतो, अगं, लग्न म्हणजे बरबादीच ना. ओ, म्हणजे तुम्ही त्या लोकांपैकी आहात ज्यांना लग्न म्हणजे कैद वाटते, लग्न म्हणजे बंधन असं वाटतं का? नियती म्हणते. आदर्श तिच्याकडे पाहत म्हणतो, अरे नाही, मी तर मजाक करत होतो. तू तर खरंच मनावर घेतलंस. वाटतं तुला अशा लोकांचा राग येतो जे मनावर विश्वास ठेवत नाहीत. नियती हसून म्हणते, नाही, तसं काही नाही, मीही मजाकच करत होते. तू खूप गंभीरपणे मजाक करतेस, तो म्हणतो. नियती हसते आणि म्हणते, चल बरबादी पाहूया. हे ऐकून आदर्शही हसू लागतो. तेवढ्यात तिच्यासमोर न्यासा आणि चिराग येतात. आदर्श दुसऱ्या बाजूला असल्यामुळे त्याने त्यांना पाहिलं नाही. सॉरी दी, थोडा उशीर झाला, न्यासा म्हणते. आणि त्याचनंतर तेवढ्यात आदर्श तिच्याकडे वळतो आणि त्याचं तोंड आश्चर्याने उघडच राहतं. न्यासाही त्याला पाहते आणि रागाने म्हणते, तू पुन्हा इथे आणि माझ्या दीसोबत काय करतोयस? न्यासा प्रचंड चिडलेली असते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा.